ऐन हिवाळ्यात राजकीय रणांगण तापणार। सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचा बैठकीवर जोर। काँग्रेस राष्ट्रवादी शांतता। महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता इच्छुक उमेदवारांचे लक्ष आरक्षण सोड तिकडे लागलेला आहे। महापालिकेच्या निवडणुकीचा बिगुल डिसेंबर महिन्यात वाजणार असून ऐन हिवाळ्यात शहरातील राजकीय वातावरण तापणार आहे। रणांगण तापणार आहे। सत्तेच्या सिंहासनासाठी भाजप, काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चढाओढ सुरू झालेली आहे। महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा डिसेंबर महिन्यात होईल अशी शक्यता वर्तवली जाते आहे। प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे। प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। या निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे। या यादीवरून महापालिका निवडणुकीसाठी विधानसभेची यादी वापरून प्रारूप मतदार यादी तयार करून ती हरकती आणि सूचना मागवण्याकरिता 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे। यावर 14 नोव्हेंबर पर्यंत नागरिकांनी हरकती आणि सूचना घेण्यासाठी मुदत आहे। या हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदारांनी 28 नोव्हेंबर पर्यंत तयार करण्याची मुदत आहे। 4 डिसेंबरला मतदान केंद्राची यादी जाहीर होणार असून 10 डिसेंबरला मतदार केंद्रनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचं काम गतीनं सुरू आहे। मतदार याद्या निश्चित झाल्यानंतर महापालिका निवडणुकीची घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे। डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल, तर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मतदान होऊन निकाल हाती येतील। त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केलेली आहे। ऐन हिवाळ्यात महापालिकेचे रणांगण तापणार आहे। ब्युरो रिपोर्ट SVN मराठी।